साहब को कि जलगांव का भी वैसे तो सभी होने वाला है, लेकिन ये भी जल्दी से हो जाए तो अच्छा रहेगा। और आपके सामने उन्होंने बताया कि वो भी जल्दी करने वाले हैं। मैं उन्हें धन्यवाद देती हूँ। एकदा संपूर्ण महामार्गाचा विकास झाला की देशाच्या पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारी ही एक प्रमुख वाहिनी बनणार आहे। देशाच्या विविध भागांना जोडत जाणाऱ्या अशा मार्गांमुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना प्रगतीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होईल हे सांगण्याची गरज नाही। तेव्हा पायाभूत जी संरचनेच्या अंमलबजावणी आहे याच्यामध्ये काही अडथळे किंवा विलंब हे पद्धतशीरपणे आपल्याला दूर करावे लागतील आणि ते केले पाहिजेत। या उपक्रमांचं कार्यान्वयन हे ठराविक काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूरच होईल याबद्दल मला खात्री आहे। तेव्हा भारताच्या राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम याच्यावर आधारित असा उपग्रह प्रतिमेच्या तंत्रज्ञानाने राष्ट्रीय महामार्गाचं तत्काल नियंत्रण आणि व्यवस्थापनाची प्रक्रिया सुकर करण्यासाठी प्रारंभ केला आहे। हे जाणून आपल्या सगळ्यांना खूप आनंद होईल। तेव्हा रस्ते विकास हा आपल्या कामाचा एक भाग आहे। तसंच त्यांचं योग्य व्यवस्थापन आणि देखभाल याची देखील गरज आहे आणि ती आपण करण्याची आवश्यकता आहे। तेव्हा त्याबरोबरच अपघात रोखणं, रहदारीबाबत तात्काळ माहिती, रस्त्याच्या लगत सुविधांची अशी तरतूद याच्यासारखे लोकांसाठी आवश्यक असणारे उपाय हे देखील योजले जातील की ज्याच्यामुळे ही सुविधाजनक आणि सुखदायक हा प्रवास होऊ शकेल। तेव्हा विकासासाठी आणि अनेक अशा संसाधनाची, गुणवत्तेची आणि तंत्रज्ञानाची गरज असते, त्याची पूर्तता करण्याचा यामधून प्रयत्न केला जातो आहे। तेव्हा आपल्या या संबंध सोयी वाढवत असताना अत्यावश्यक असा विकास पूर्ण करण्यासाठी आपल्याला अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षमतेची आवश्यकता भासते। तेव्हा आपल्याला पर्यावरणाशी जवळीक करणाऱ्या तंत्रज्ञानाची देखील गरज आहे। तेव्हा हे देखील एज्युकेशन आपल्याला यासोबत आपल्या देशामध्ये वाढवावं लागेल, हे आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे। एक आघाडीचा देश बनण्यासाठी अद्ययावत अशा तंत्रज्ञानाची गरज असते। तेव्हा आपल्या संस्था, संशोधन केंद्र, प्रयोगशाळा यांनी संशोधनावरती भर देण्याची आवश्यकता आहे। आपल्या देशाची परिस्थिती आणि आवश्यकता याच्यानुसार नवनवीन असं संशोधन हाती घेतलं जातं आहे आणि अधिक घेण्याची गरज आहे। मला आशा आहे की केंद्रीय रस्ता संशोधन संस्था ही रस्ते तयार करण्याच्या सोप्या, कमी वेळ लागणाऱ्या पद्धती विकसित करण्यावर, भारतातील आवश्यकतेनुसार टिकाऊ आणि मजबूत रस्ते निर्माण करण्यावर भर देईल। प्राचीन काळापासून भारत रस्त्यांनी इतर देशांबरोबर जोडला गेला आहे। प्रख्यात असं रेशीम मार्गानेच फार जुना पहिला मार्ग जो झाला होता, ज्याला सिल्क रोड म्हणतात, रेशीम रोड म्हणतात जगामध्ये, तेव्हा त्या रेशीम मार्गानेच व्यापारी, कलाकार, संगीतकार, शिल्पकार या सगळ्या वेगवेगळ्या देशामध्ये जगामधल्या वेगवेगळ्या देशांच्या लोकांना या सिल्क रूटने जवळ आणलं होतं। तेव्हा लोकांचा संपर्क आणि मालाची तसेच विविध कल्पनांची देवाणघेवाण या सर्व बाबी इतर देशांशी मैत्रीपूर्ण असे संबंध होण्यासाठी आधारभूत ठरतात आणि ठरत आहेत। तसंच ग्रँड ट्रंक रोड याने सुद्धा भारताचे विविध भाग जोडले होते। माझ्या मते आपल्या देशातील सध्याचा रस्ते विकास कार्यक्रम हा आंतरराज्य संलग्नतेचा मार्ग ठरेल आणि मजबूत भारताच्या निर्मितीसाठी प्रचंड त्याची उपयुक्तता तर राहील। माझ्या या अमरावती दौऱ्याच्या वेळी अमरावतीला आदर्श रेल्वे स्थानकाचं उद्घाटन झालं। अमरावती तिरुपती रेल्वे सुरू करण्याची मला हिंडवी ढिंडी दाखवण्याची मला सुसंधी मिळाली आणि त्याबरोबरच आता राष्ट्रीय महामार्ग 6 या विकासात या क्रमांक 6 या विकासामुळे, या रस्त्याच्या विकासामुळे अमरावतीला फार मोठी प्रगतीची संधी मिळणार आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। या महामार्गावरील देशातील इतर शहरे देखील समृद्ध होतील आणि विकासाची केंद्र बनतील अशी मला आशा आहे। आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सडक परिवहन आणि राज्यमार्ग विभागाचे मंत्री श्री CP जोशी यांचे मी अभिनंदन करते। CP जोशी जी, इनका मैं थोड़ा सा हिंदी में बोलूँ ताकि आपको पता चले कि मैं क्या बोल रही हूँ।
सीपी जोशी जी, आपका मैं अभिनंदन करती हूँ कि आप विशेष रूप से आप यहाँ पधारे हैं। आप एक डायनामिक मिनिस्टर हैं, मैं जानती हूँ, और ख़ास करके आपने इस प्रकल्प को जल्दी हाथ में ले लिया और इसका पूरा करने की आप कोशिश कर रहे हैं। आप एक दूरदृष्टि से और समर्पित भावना से आप काम कर रहे हैं और ये निश्चित ही बहुत प्रशंसा की बात है। मैं आपको शुभकामनाएं देती हूँ और यहाँ उपस्थित मैं सभी को मेरी ओर से शुभकामनाएं देती हूँ। धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद महामहिम राष्ट्रपति महोदया। महामहिम के प्रेरक उद्बोधन के बाद अब समय है कृतज्ञता और धन्यवाद के मीठे शब्द सुनने का। कार्यक्रम के समापन की ओर बढ़ते हुए मैं आमंत्रित करती हूँ श्री धनराज तावड़े जी, मुख्य महाप्रबंधक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण को, कि वे कृपया आभार प्रदर्शन करें। भारतीय जनमानस में परम लोकप्रिय भारत की प्रथम नागरिक महामहिम राष्ट्रपति महोदया परम आदरणीय श्रीमती प्रतिभाताई देवी सिंह पाटिल के प्रति सभी की ओर से मैं हार्दिक आभार प्रकट करता हूं, जिन्होंने अपने व्यस्ततम कार्यक्रमों के समय निकालकर इस शिलान्यास समारोह में उपस्थित होकर इस कार्यक्रम को अविस्मरणीय गरिमा प्रदान की है। हम सभी परम आदरणीय डॉक्टर देवी सिंह शेखावत साहब के बहुत आभारी है। हम सभी माननीय केंद्रीय मंत्री महोदय, सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार, परम आदरणीय डॉक्टर सीपी जोशी साहब के बहुत आभारी है, जिनकी गरिमामय उपस्थिति में यह कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ है। महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास, श्रम, लाभक्षेत्र विकास, फलोद्यान विभाग ज्याचे माननीय राज्यमंत्री श्री राजेंद्र गावित साहेब यांचा पण मी आभारी आहे। अमरावती विधानसभा क्षेत्र के माननीय आमदार राव साहेब देवी सिंह शेखावत साहब, माननीय आमदार रवि राणा जी, माननीय आमदार श्रीमती यशोमतीताई ठाकुर जी, आप सभी के प्रति मैं आभार प्रकट करता हूँ। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के मेंबर फाइनेंस डॉक्टर जयंत सिंह एवं आईआरबी इंफ्रास्ट्रक्चर के सीएमडी श्री वीरेंद्र महेश्कर का हृदय से आभारी हूँ, जिन्होंने अपनी गरिमामय उपस्थिति से कार्यक्रम की शोभा बढ़ाई। मैं महाराष्ट्र शासन तथा केंद्र शासन के समस्त अधिकारियों का, स्थानिक प्रशासन का एवं पुलिस प्रशासन का भी हृदय से आभारी हूँ, जिनके सक्रिय सहयोग के कारण ही यह कार्यक्रम सफल हो सका है। मैं इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया की सक्रिय एवं गरिमामय सहभागिता के लिए आत्मीय आभार प्रकट करता हूँ। आपण सर्व उपस्थितांचे, जनता जनार्दनांचे मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या वतीने आभार मानतोय, जिनकी विशाल एवं गरिमामय उपस्थिति से यह कार्यक्रम अविस्मरणीय रूप से संपन्न हुआ है। अंत में मैं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण एवं उद्योजक मेसर्स आइडियल रोड बिल्डर के सभी अधिकारियों, कर्मचारियों, निर्माण गतिविधियों से प्रत्यक्ष एवं परोक्ष रूप से जुड़े हुए आप सभी के प्रति हार्दिक आभार व्यक्त करता हूं, जिसने अधिक परिश्रम से यह कार्यक्रम सफलतापूर्वक संपन्न हुआ है। जय हिंद। धन्यवाद। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करूया।
आपल्याला विनंती की कृपया आपण आपल्या जागेवर उभं राहा. धन्यवाद. या ठिकाणी हा कार्यक्रम संपतोय. मी किशोर गलांडे और मैं श्वेता शिलगांवकर. आपला निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद.